श्री राम. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं रामकथेवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 21व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, रामायणातल्या अनेक महत्त्वाच्या पात्रांबद्दल आपण आजवर चर्चा केली. राम आणि सीता यांच्या जीवनचरित्रावर पण आपण बोललो. पण या दोघांचं पती पत्नी म्हणून सहजीवन कसं होतं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. राम आणि सीता हे एकमेकांवर निस्सीम प्रेम असणारं असं एक अलौकिक जोडपं आहे की ज्याची कीर्ती युगानुयुगे अमर राहील. राम आणि सीता यांना नियतीनंच एकत्र आणलं होतं. त्यांनी कधी एकमेकांना पाहिलंसुद्धा नव्हतं किंवा एकमेकांबद्दल ऐकलं देखील नव्हतं. विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन जातात. राम लक्ष्मण राक्षसांचा नायनाट करतात आणि अशाच वेळेला जनक राजाकडून सीतेच्या स्वयंवरासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण जनक राजाकडून विश्वामित्र ऋषींना येतं आणि ते आपल्यासोबत राम आणि लक्ष्मणाला घेऊन जातात. जनक राजानं त्या विवाहासाठी एक पण ठेवलेला असतो आणि तो पण म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा. जेव्हा तिथं उपस्थित असलेले सगळे राजे ते उचलण्यात अयशस्वी होतात, तेव्हा विश्वामित्र ऋषींच्या आदेशानुसार श्रीराम ते शिवधनुष्य उचलतात. ते त्यांच्या हातून भंग होतं आणि मग सीता रामाला वरमाला घालते. मात्र त्यापूर्वी सीतेनं राम लक्ष्मणाला पुष्पवाटिकेमध्ये पाहिलेलं असतं आणि त्याच वेळेला हा लावण्यमूर्ती असलेला सावळा राम तिच्या मनामध्ये भरतो आणि त्याच्याशीच आपला विवाह व्हावा अशी इच्छा तिच्या मनामध्ये निर्माण होते. सीता ही भूमिकन्या आणि राम हा विष्णूचा अंश. म्हणूनच त्यांच्या विवाहानं जणू भूमी आणि आकाश एकत्र येतात. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. लग्नानंतर जेव्हा श्रीराम पित्याला दिलेल्या वचनानुसार वनवासाला जायला निघतात, तेव्हा सीतेचा निरोप घेण्यासाठी ते येतात. आणि ते वनात जाणार हे ऐकल्यानंतर सीतेवर जणू आकाशच कोसळतं. रामाचा विरह सीता सहन करू शकत नाही आणि म्हणून श्रीराम तिला समजावतात की सीते, वनवासातलं जीवन अत्यंत कठीण आणि दुःखदायक आहे, तेव्हा तू अयोध्येतच राहा. हे ऐकल्यानंतर क्षणाचाही विचार न करता सीता म्हणते, तुम्ही माझा निरोप घ्यायला आला आहात? निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. इतकी ती राममय झाली आहे. राम आणि सीता यांची शरीरं फक्त वेगळी आहेत, आत्मा एकच आहे. ते एकजीव झालेत. एवढंच नाही तर सीता ही रामाची शक्ती आहे. सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. म्हणूनच तो सीताराम आहे. त्यामुळेच श्रीराम आपल्यासोबत वनवासात सीतेला घेऊन जातात. जसे श्रीराम सगळ्या बाबतीत आदर्श आहेत, तशीच सीतासुद्धा.
तीसुद्धा आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून आणि आपल्या दीरांवर पुत्रवत प्रेम करणारी वहिनी आहे. सीतेला श्रीरामांच्या पराक्रमावर कधीही न ढळणारा असा विश्वास आहे. म्हणूनच वनवासात जिथं हिंस्र प्राणी आहेत, राक्षसांची भीती आहे, अशा ठिकाणी सुद्धा श्रीरामांच्या पराक्रमावर श्रद्धा असणारी सीता त्यांच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवून निर्धास्त आहे, निर्भय आहे. एवढंच नाही तर वनवासातला श्रीरामांसोबतचा हा काळ तिच्या जीवनातला आनंददायक आणि सुखकारक असा काळ आहे. कारण या काळात आपल्या प्रिय राघवाबरोबर तिला राहायला मिळतं. त्यामुळे त्या सुखापुढे राजप्रसादातील आणि अगदी स्वर्गातली सुखंसुद्धा तिला तुच्छ आहेत. श्रीरामांच्या पराक्रमावर तिचा किती विश्वास असावा आणि श्रीरामांवर तिचं किती प्रेम असावं याची साक्ष देणारा एक प्रसंग रामायणात आहे. रावण साधूचं रूप घेऊन येतो आणि सीतेला पळवून नेतो आणि तिला पळवून नेत असताना आपल्या शौर्याचं वर्णन तो तिच्या पुढे करतो. तो म्हणतो की सीते, मी एवढा पराक्रमी आहे की मी देवांनासुद्धा बंदी बनवलं आहे. तेव्हा सीतेनं त्याला दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे. ती म्हणते, तू कसला शूर आणि पराक्रमी, तू तर सिंहिणीचे हरण केले आहेस आणि तेही एखाद्या कोल्ह्याप्रमाणे. माझे पती राम म्हणजे नरसिंह आहेत आणि तुझ्यासारखा कोल्हा कधीही सिंहाची बरोबरी करू शकत नाही. किती सुंदर आणि बाणेदार उत्तर आहे, आणि ते सुद्धा रावणासारख्या महापराक्रमी पुरुषाला न घाबरता धिटाईनं दिलेलं. आता तिला पळवून नेल्यानंतर रामाची काय अवस्था होते, तर त्याला प्रचंड दुःख होतं. तो शोकविव्हल होतो. सीतेचा विरह त्याला सहन होत नाही. जणू रामाची शक्तीच हरवते. असं त्या दोघांचं एकमेकावर अतिशय प्रेम. रावणाच्या लंकेत काही काळ काढला म्हणून ती अपवित्र झाली असं लोकांनी म्हणू नये, म्हणून सीता अग्निपरीक्षा देते. तिच्या मनात एका रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. म्हणून तर आपण अमर अशा 5 पतिव्रतांमध्ये सीतेचं नाव घेतो. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. अर्थात रामाच्या मनात तिच्याबद्दल कोणतीच शंका नसते. ती पवित्र आहे हे रामाला सुद्धा माहिती होतं. पण लोकांना असं वाटतं की राम जर आदर्श पती असेल तर त्यानं सीतेचा त्याग का केला. तर त्याचं उत्तर असं देता येईल की रामायण काळात राजघराण्यातल्या व्यक्तींबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल आपली मतं व्यक्त करण्याची मुभा सामान्य लोकांना होती. आपण दूरदर्शनवर जी रामायण मालिका पाहिली त्यातसुद्धा दशरथ, कैकेयी, भरत यांच्याबद्दल चर्चा करताना नगरातील लोकांना वेळोवेळी दाखवलं आहे. अशाच पद्धतीनं जेव्हा सीता परत येते त्यावेळेला नगरवासी तिच्याबद्दल चर्चा करत असतात आणि मग त्यांच्या चर्चेची बातमी रामाच्या कानावर येते आणि हा सीतेला वनामध्ये पाठवण्याचा निर्णय श्रीरामाने कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून घेतलेला नाही, तर अयोध्येतल्या अनेक पौरजनांच्या मनामध्ये ही शंका होती आणि त्यामुळं त्याने हा निर्णय घेतला. मंडळी, या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रामानं ज्यावेळी हा निर्णय घेतला त्यावेळी तो केवळ एक पती नव्हता, तर राजा देखील होता.
या प्रसंगाच्या निमित्तानं त्याचा पतिधर्म आणि राजधर्म यात संघर्ष निर्माण झाला. आणि आपल्याला ही गोष्ट पक्की माहिती आहे की श्रीराम कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नव्हते. रामायणातले अनेक प्रसंग त्याची साक्ष देतात. श्रीराम आधी प्रजाहितदक्ष आणि कर्तव्य कठोर राजा आहे आणि मग त्यांच्या बाकीच्या सगळ्या भूमिका, त्यातच पतीची भूमिकासुद्धा नंतरची. जेव्हा कुटुंब आणि राष्ट्र यांच्यात निर्णय घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा कुटुंबाच्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्रभावनेला परमोच्च महत्त्व दिलं पाहिजे. ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. श्रीरामाने तेच केलं. आपल्या राज्यासाठी त्यांनी हा सर्वोच्च त्याग केला. श्रीरामाने पत्नीचा नव्हे तर राणीचा त्याग केला. श्रीरामांच्या मनात पत्नी म्हणून सीतेचं स्थान आढळ आणि कायमस्वरूपी होतं. रामाच्या या स्वभावाची कल्पना सीतेला सुद्धा होती. म्हणून तिला आपल्यावर झालेला हा अन्याय आहे अशी तिनं कधी तक्रार केली नाही. श्रीरामांनी जर तिचा त्याग केला असता तर त्यांना दुसरं लग्न सहज करता आलं असतं आणि त्यांना अनेकांनी तसं सांगितलंही होतं. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या वेळेला यज्ञ केला त्या यज्ञाच्या वेळी दुसरी पत्नी करता येते असं सुद्धा त्यांना सांगितलं गेलं. परंतु श्रीरामांनी त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. श्रीराम म्हणतात की माझ्या हृदय सिंहासनावर फक्त एकच व्यक्ती पत्नी म्हणून विराजमान आहे आणि ती म्हणजे फक्त सीता. म्हणून दुसरं लग्न न करता सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून ते यज्ञासाठी बसतात. इतकं प्रेम श्रीरामांचं सीतेवर आहे. त्यामुळे ते जेव्हा राजाच्या भूमिकेत होते तेव्हा त्यांनी राजाचं कर्तव्य पार पाडलं आणि ते ज्या वेळेला पतीच्या भूमिकेत होते त्यावेळेला एका सीतेशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार त्यांच्या मनात नव्हता. म्हणून ते एक आदर्श पतीसुद्धा आहेतच. राम आणि सीता यांचं सहजीवन हे आदर्श सहजीवनाचा एक उत्तम आणि सुंदर नमुना. आणि श्रीराम आणि सीता यांची ही अलौकिक प्रेमकथा युगानुयुगे माणसांना प्रेरणा देत राहील, एक दीपस्तंभ बनून राहील. पती पत्नींच्या सहजीवनाचा एक आदर्श अशा प्रकारचा दीपस्तंभ ही श्रीराम आणि सीता यांची कथा आपल्याला प्रेरणा देत राहील. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले फाद्य सावळे
समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे उंचावूया जरा पापण्या पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई उंचावूया जरा पापण्या पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे मुक्त हासता भूमिकन मनोमनी लागे अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे मुक्त हासता भूमिकन मनोमनी लागे तृप्त जाहले सचल लोचन क्षणात जनकाचे तृप्त जाहले सचल लोचन क्षणात जनकाचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे नीलाख
काशी जशी भरावी उष प्रभालाल, तसेच भरले रामांगी मधुन पुरस्वर ताल. नीलाकाशी जशी भरावी उष प्रभालाल, तसेच भरले रामांगी मधुन पुरस्वर ताल. सभा मंडपी मिलन झाले, सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. गगना माझी देवकरांच्या करीती करताना. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. गगना माझी देवकरांच्या करीती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगल माध्यांचे. त्यांच्या कानी गजर पोचले मंगल माध्यांचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णूचा राम, अंश विष्णूचा राम धरेची तुहिता ती सीता. अंश विष्णूचा राम धरेची तुहिता ती सीता. गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता. गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता. आकाशाशी जळले नाते ऐसे धरणीचे. आकाशाशी जळले ऐसे नाते धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर